या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेला नाही आणि चेंडू देखील तिथून सीमारेषेच्या पार जाताना पोहोचेल. अगदीच राधाकृष्ण पाटील वाडी त्यांच्या विरोधामध्ये कुंभारवाडी, असा ही लढाई मैदानाच्या आतमध्ये कुंभारवाडीनं टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला, पाटीलवाडी संघाचा जर 12वा खेळाडू इथे असेल तर कृपया आपण मुख्य व्यासपीठावर यायचा. चला, श्रीकृष्ण संघाचा 12th मान प्लीज आपण या ठिकाणी नावं सांगण्यासाठी या. या वेळेला पुन्हा एकदा आडवा बॅटनं चेंडूला खेचण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही या. निर्धाव चेंडू. प्रशांत आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चौका, दुसरा डॉट आणि परत तिसरा डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये हाताळले जातात. पहिल्या चेंडूवर देखील तिथं संधी होती, क्षेत्ररक्षक तिथं जर पाठी थांबले असते चेंडूला फील्ड करू शकले असते. प्रयत्न त्यांनी झेलचा केला होता, मात्र त्यामध्ये यशस्वी राहिले नव्हते. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये चेंडूला फेकून दिला षटकारासाठी. 6चा बार, कडकवाला 6 डीजे. चेंडू स्वर चेंडू, पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल. मागच्या चेंडूवर षटकार आला. यावेळेला थोडस लांब चेंडूला ठेवण्याचा प्रयत्न केला गेला आणि या वाईटच्या रूपाने एक अतिरिक्त धाव गोलंदाज रोहित खर्च करतो. अगदीच षटक क्रमांक पहिलं इन ऍक्शन मध्ये 4 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या 11. या वेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये कनेक्शन नाही. या मॅचची आतापर्यंतची परिस्थिती जर पाहिली ना तर चेंडू जर का बॅटला लागला तर तो सीमारेषेच्या बाहेरच जातो. 5 चेंडूंचा खेळ झाला, 3 डॉट बॉल, 1 चौकार, 1 षटकार, 1 वाईट अशी ओव्हर आतापर्यंत राहिली आहे गोलंदाज रोहितची. रोहित तो देखील वेगाने आला होता, तर प्रयत्न चांगले होते. पुन्हा एकदा चेंडू इंटो द एअर 30 सर्कल मध्ये कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. नुमास लँड मध्ये खाली क्षेत्रामध्ये रिकाम्या जागेमध्ये हा चेंडू पडला. आणखी एक धाव धावफलकावर जमा केली जाईल. धावसंख्या 16. 1-6 16 धावा, 3 चेंडूंचा खेळ झाला. षटक क्रमांक दुसरं इन ऍक्शन मध्ये. एका बाजूला किरण आहे, दुसऱ्या बाजूला समीर आहे, त्याच्या विरोधामध्ये दिनेश गोलंदाजी करतो. आता मात्र दिनेश टू किरण अशी लढाई मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला आडव्या बॅटना फ्लॅट अँड फ्युरियस देखणा असा षटकार डीजे. अगदीच मागच्या चेंडूवर एक फ्लॅट असं षटकार पाहायला मिळाला. या वेळेला हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉल मध्ये कनेक्शन तेवढं प्रॉपर झालेलं नाही. या इनसाइड एज लागली, एक धाव सहजतेनं कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी वेगानं निघालेत आणि या दुसरी धाव सुद्धा पूर्ण. यावेळेला क्षेत्ररक्षकावर प्रेशर टाकला गेलं होतं आणि त्या प्रेशरचा फायदा मात्र बॅटरनं उचललाय. किरणचं चांगलं स्प्रिट षटकार आल्यानंतर अगदीच 2 धावा कंप्लीट केला जात आहेत या दुहेरीनं. धावफलक 24-4 24. षटक क्रमांक दुसरं. या दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन दिनेश सज्ज झाला. या वेळेला पुन्हा एकदा चेंडूला उचलण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतो, सोडला शेवटच्या क्षणाला. मात्र इथं किरणला संधी दिल्या आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतो. चांगली ताकद त्यानं धावण्यामध्ये देखील लावली होती. 2 धावा कंप्लीट.
या दुहेरीनं धावफरक जाऊन पोचत्या. अगदीच 26 धावा टू 6-26. 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये जाऊया आणि ऐकूया एक गीत डीजे. प्लीज वेळ जातोय. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर मिस्टर कार्तिक. यावेळेला पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न. अगदीच आमच्या मंच्या समोर चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचला. इथं रिले झेल झाला असता, मात्र शेवटच्या क्षणाला झेल सुटला गेला. अगदीच जर का विचार केला, किशोरच्या हातामधून जो झेल उडाला तो मात्र समोरून येणाऱ्या निलेशच्या हातामध्ये जवळपास चेंडू पोहोचला होता. मात्र दिनेश त्या चेंडूला कलेक्ट करू शकलेले नाही आहेत आणि इथं झेल सुटवा. आणखी एक जीवनदान मिळतं बॅटर समीर याला. समीर आणि किरण ही जोडी मैदानाच्या हातमध्ये आहे. 28 धावा धावफलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. कार्तिकचा सामना करत असताना समीर ऑन स्ट्राईक. आणि मागच्या चेंडूवर जो झेल सुटला ना त्यावर उत्तर दिला. इधर जल पे नमक छिडका. डीजे दोन जिथं झेल सुटला त्यानंतर मात्र षटकार ठोकला बॅटर समीरनं. पुन्हा एकदा त्याच प्रयत्नामध्ये फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. यावेळेला कुठलीही चुकी करणार नाही आणि या समीर याला मात्र पवेलियनचा रस्ता दाखवला जातोय. पवेलियनकडे जात असताना समीर पाहायला मिळतोय. चल नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये आल्याची नोंद घ्या. या विकेटसाठी पुन्हा एकदा एक सेलिब्रेशन गीत मैदानाच्या आतमध्ये घेऊन येऊया डीजे. चला स्टार्ट होतो मॅच. वेळ जास्तीत जातोय याची नोंद घ्या. जर वेळ असाच जात राहिला तर मात्र आम्हाला या ठिकाणी टायमर लावावं लागेल. याची नोंद घ्या. कारण पहिल्या इनिंग मध्ये अजूनही एक सामना आपला खेळवायचा. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत समोरच्या संघाची शांती भंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आला. या वेळेला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला गेला. एक धाव येते. या एका धावेनं स्ट्राईक रोटेट केली जात्या आणि आता मात्र जर पाहिलं तर ऑन स्ट्राईक मिस्टर किरण, ज्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार येताना आपण पाहिला, तोच किरण मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक मध्ये आल्या. अगदीच 35 धावा धावफलकावर आहे. 2 चेंडू आणि या किरण मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं कार्तिकचा खेळ करेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलला कनेक्शन नाहीये. शरीराचा वेध घेतला. शरीराला इजा देणारा हा चेंडू, ज्यावर डॉट बॉल निर्धाव चेंडूची मोहर लागली. एक चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जर पाहिलं तर फायनल रिझनकडे चेंडू ट्रॅव्हल होत तसं पाहायला मिळतं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा सहजतेनं कंप्लीट होताना पाहायला मिळतं. आणि या 2 धावा कंप्लीट आणि या 18 चेंडू
38चा डिस्प्ले या ठिकाणी लागत असताना आपला पाहायला मिळतोय. CCD लाईव्ह इव्हेंटवर देखील आपला पाहायला मिळतोय. 18 बॉल जा माझ्या टॉससाठी जा. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. अगदीच पहिल्या बॉलवर षटकाराने केलं स्वागत. दिनेशचा विचार केला, मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं चांगले खेळ दाखवला होता. तोच दिनेश मैदानाच्या आतमध्ये. और YCC यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो. जिथं सरळ बॅटनं पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, दुसऱ्या बॅटवर थोडस लवकर या ठिकाणी स्टॅन्ड चेंज केला. गोलंदाजांना ते ओळखला, चेंडूतली गती काढून घेतली, स्लोअर गतीतला चेंडू हाताळला आणि त्यावर निर्धाव बॉल डॉट बॉलची मोहर उमटवली गेली. अगदीच आता मात्र तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा रेडी. यावेळेला लाईन भरकटल्या, दिशा भरकटल्या, स्वर चेंडू 16 चेंडू. जर पाहिलं तर 33 धावांची गरज येणार, सॉरी 31 धावांची गरज. 16 बॉल 31. सोळा बॉल 31चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बसल्या. प्रशांत टू दिनेश. यावेळेला पुन्हा एकदा स्लोअर गतीतला चेंडू, पण लाईन खराब. आणखी एक स्वर चेंडू या ठिकाणी हाताळला जातो. आणखी एक वाईट बॉल. यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळला जात आहे. थड्ड्या सरकम शतरक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला. अगदीच डीप मधून शतरक्षक येईल तोपर्यंत एक धाव सहजतेने कंप्लीट आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. या दुहेरीने धावफलकात जाऊन पोहोचते 10-10. 1-0 धावा. टॉस माझ्याकडे नाही, मयादाला विचार. चला टॉस करून घ्यायचा या ठिकाणी. अगदीच केतकी आणि गावनवाडी दोन्ही संघांचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. याच दरम्यान डाऊन द ग्राउंड 1 बाउन्स, चेंडू फरार, 4 चौकार. टॉस केला जातो आणि या केतकी संघानं टॉस जिंकला. केतकी संघानं टॉस जिंकला. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चला टीम केतकी विथ द टॉस सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये सुवर चेंडू, वाईट चेंडू हाताळला गेला. धावसंख्या 15. दुसऱ्या षटकात दिला शेवटचा चेंडू. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला अप्रतिम फटका, अगदीच चांगला फटका या ठिकाणी दर्शवला जातोय. पॉइंट रिझर्व मधून अगदीच रिकाम्या क्षेत्रामध्ये या चेंडूला कट केला गेला आणि आपला पाहायला मिळतो एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये सजवला जातो. बॅटमधून स्कोअर कार्ड काढली गेली आणि दुसरं षटक या ठिकाणी, सॉरी पहिलं षटक या ठिकाणी संपते. पहिल्या षटका अखेर 19 धावा. द फलकावर 1919 रन विदाउट एनी लॉस. टीम कुंभारवाडी
12 चेंडू 19 धावेची गरज आहे. 12 बॉल 19 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या आणि किरण गोलंदाजी मार्कवर आला. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मिस्टर किरण. अजून तर 3 मॅच होणार. चला वेळ घेऊ नका प्लीज. किरण डावकुरे हातानं वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळतो. डॉट बॉल हाताळला. अगदीच इथे मात्र प्रत्येक मॅचसाठी टायमर लावला जातो याची नोंद घ्या. त्यामुळे 10 मिनिटाच्या आतमध्येच 2 षटक हाताळणं आपलं अनिवार्य आहे. फिल्डर आतमध्ये राहणार. या वेळेला पुन्हा एकदा फुटका चांगल्या रीतीने सजवला गेला. चित्रशक त्या ठिकाणी आहे आणि इथं झेल टिपलाय झेल आणि संपला. अगदीच बॅटर किशोरचा खेळ. किशोर गोल्डन डकचा शिकार होऊन मात्र बॅक टू द डगआउटच्या दिशेने निघेल. आणखी एक फलंदाज आणखी एक हादरा या ठिकाणी लागत असताना पाहायला मिळतो. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं. तोपर्यंत आपण पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये जाऊया. डीजे चेंडू शिल्लक आहेत. 9 बॉल 18चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनल्या. 9 चेंडू 18 धावा. एखादा षटकार चौकार इथून मॅच मध्ये पुन्हा एकदा चांगल्या स्थितीमध्ये घेऊन येईल टीम कुंभारवाडी संघाला. मॅच इज बॅलन्सिंग. या वेळेला फटका चांगला इंटू द गॅप. दोन्ही शतरक्षकांना प्रेक्षकांमध्ये कन्वर्ट केला आणि सीमारेषे पार चौकार. थँक्यू डेझे. या 4 धावसंख्या फ्लाय होते जाऊन पोहोचते. 24 धावा 2 फॉर 24. 14ची अजूनही गरज जा. 8 बॉल 14. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज जा. किरण टू दिनेश. दिनेशानं 7 बॉल 20चा खेळ मैदानाच्या आतमध्ये केला. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतं. 1 हँडेडली चेंडूला फील्ड करतो. तोपर्यंत 2 धावा अगदी सहजतेनं पूर्ण होतील. धावसंख्या 26 टू 6 26. 26 धावा धावफलकावर आतापर्यंत लागतायत. अजून ही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आणि या वेळेला जर पाहिलं तर प्लम पकडलं जाता. लेग बिफोर द विकेटच्या रूपानं बॅटर बाद होईल. चल नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं.
येणारे चेंडू शिल्लक आहेत 5 बॉल 12, 5-12चं समीकरण. या वेळेला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न छत्रशेख त्या ठिकाणी आहे आणि तिथे काय घडलंय हे पाहावं लागणार. चला त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स आहेत का? चला सेव्ह केलं गेलेलं आहे. या ठिकाणी रिव्ह्यू मध्ये अगदीच दिसताना पाहायला मिळतं की सेफ आहे. चेंडूला सेव्ह केलं गेलं, मैदानाच्या आतमध्ये ठेवला. चला 2 धावा. इथं संघाचा कुठलाही खेळाडू येणार नाही याची नोंद घ्या. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. या वेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळेला फटका फसला गेला. टिपला जातोय झेल आणि कॅच इथं कंप्लीट होत्या. आता मात्र 10 धावेची अजूनही गरज असेल. येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 मध्ये 10 धावेची गरज असणार. सगळ्या पुन्हा एकदा संगीत कक्षामध्ये डीजे. हॅलो चेक. 1 बॉल आणि 4 धावेची गरज आहे. षटकारा. एक चेंडू आणि 4 धावेची गरज. एक चेंडू आणि 4 धावेची गरज आहे. चला जो शतरक्षक जवळ आहे त्याची सावळी मात्र मैदानाच्या आतमध्ये पडणार नाही याची नोंद घ्या. ओके. अगदीच तो शतरक्षक जोपर्यंत बॅटर चेंडू
फेस करत नाही तोपर्यंत आपली पोझिशन चेंज करणार नाही याची देखील नोंद घ्या. तर माना 1 चेंडू आणि 4चा मॅच. 1 बॉल 4. मागच्या चेंडूवर निलेशनं ठोकला षटकार. 1 बॉल 4. यावेळेला पुन्हा एकदा फटका चांगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपला पाहायला मिळतोय. किरण कुठली चुकी करणार नाही. अगदी जर पाहिला तर स्ट्राईक एंडकडे चेंडूला फेकला गेला आणि चांगला डिसिजन म्हणता येईल. या ठिकाणी रनआउटच्या रूपानं विकेट येत्या. चला मॅच फिनिश. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला केतकी आणि या दुसऱ्या बाजूला टीम गावनवाडी या दोन संघ मैदानाच्या आतमध्ये उतरतील. त्यावेळेला पुन्हा एकदा मायक्रोफोनवर जोडले जातील प्रथमेश कदम सर. अगदीच केतकी संघाने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णय घेतला. चला केतकी संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. आपण आवाजामध्ये थोडासा चेंज करतो आणि नेक्स्ट मॅचसाठी पुन्हा एकदा चिपळूण परिसरातील एक गोड आवाज अर्थात प्रथमेश कदम सर. थँक्यू.